गावाकडच्या बातम्यांना सुरुवात करण्यात एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नामांतर करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनात केलेली होती आणि याची दखल घेत शासनानं अहमदनगर महानगरपालिकेला महासभेमध्ये ठराव घेऊन तो संमत करून शासनाला पाठवावा असं पत्र दिलंय। मात्र पालिकेतील सत्ताधारी ठाकरे पक्ष नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात होतीये। 5 जानेवारीपर्यंत ही चाचणी सुरू असणार आहे। राज्यातील धुळे, हिंगोली, परभणी, यवतमाळ, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यात ही भरती होणार आहे। आजपासून राज्यभरातील 7,000पेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत। विविध मागण्यांसाठी मार्डनं संपाचा इशारा दिलेला आहे। राज्यातील सर्व शासकीय आणि महाविद्यालयांमध्ये निवासी डॉक्टरांकडून निदर्शनं केली जाणार आहेत। उत्तर भारतामध्ये थंडीची लाट असल्यानं राज्यामध्ये पुढच्या 2 ते 3 दिवस तापमानात घट कायम असेल। हवामान विभागानं अंदाज वर्तवला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे। अकोला जिल्ह्यातल्या तापमानामध्ये पुन्हा एकदा घट झालेली आहे। अकोल्यात 15.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी किमान तापमानात घसरण झाली आहे। पुढच्या काही दिवसात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी धान खरेदी सुरू आहे। 51 दिवसात 582 कोटी 88 लाख 59 हजारांची 28.5 लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातल्या 81,000 शेतकऱ्यांनी धान खरेदी केली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा चंद्रपूर आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या मिशन 45 साठी हा दौरा महत्त्वाचा असणार आहे। औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळात भाजपची सभा होतीये। इगतपुरीमधल्या जिंदाल कंपनीला लागलेली आग नियंत्रणात आलेली असून या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर 17 जण जखमी झालेत। जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे। दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखरावरनं एका पर्यटकानं इगतपुरीच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेली आहे। यावरून ही आग नेमकी किती भीषण होती याची कल्पना येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या खासगी रुग्णालयात जात जखमींची भेट घेतली। मृतांच्या वारसांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली तर जखमींच्या उपचारांचा सगळा खर्च सरकार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। सोलापुरातल्या बार्शीमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। 7 जण जखमी झालेत। आगीत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये। बार्शीतल्या फटाका कारखान्यात भीषण आग लागली। दरम्यान या कारखान्याचे मालक युसुफ मणियार बेपत्ता असून पोलिसांकडून त्यांचा सध्या शोध सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीतल्या खेडमध्ये धावत्या कारनं अचानक पेट घेतला। या आगीमध्ये कार आणि कारमधलं साहित्य जळून खाक झालंय। कार चालकानं प्रसंगावधान राखत कारमधल्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। अकोल्यामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांच्या विरोधात आरटीओनं मोहीम राबवली। यावेळेला विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 42 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। जालन्यातल्या कुंभारी गावामध्ये सततच्या भांडणाला कंटाळून एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची हत्या केलेली आहे। दरम्यान पतीकडून पैशाची मागणी करण्यात येत असल्याची तक्रार माहेरच्या मंडळींनी केली। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून पोलिसांचा तपास सुरू आहे। जळगावच्या वाघनगरमध्ये दिव्यांगांच्या शाळेतल्या शिक्षकानं गळफास घेत आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे। मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ कार, रिक्षा आणि स्कूटी या 3 गाड्यांचा भीषण अपघात झाला। या अपघातात लहान मुलासह 3 जण जखमी झालेत। स्कूटीवरच्या तरुणीचा मात्र जागीच मृत्यू झालाय। जखमींवर शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरी तालुक्यातल्या तोरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात आलाय. 2 दिवसात या वाघानं केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. अखेर वनविभागाच्या टीमनं शर्थीचे प्रयत्न करत या वाघाला पकडलेला आहे. वर्ध्याच्या आजनसरा इथल्या संत भोजाजी महाराज मंदिरामध्ये जनसागर उसळला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जवळपास 3 लाख भाविकांनी संत भोजाजी महाराज मंदिरात दर्शन घेतल्याची माहिती मंदिर व्यवस्थापकांनी दिलेली आहे. मावळमध्ये नवीन वर्षाच्या निमित्तानं पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवात ग्रामीण भागातल्या 650 पतंग प्रेमींनी सहभाग घेतला. यावेळेला विविध प्रकारचे पतंग उडवण्याची तसंच पाहण्याची सुवर्ण संधी आबालवृद्धांना मिळाली. पुण्यातल्या कोरेगाव भीमामध्ये 205व्या शौर्य दिनाच्या निमित्तानं भीमसागर उसळल्याचं पाहायला मिळालं. लाखो भीमसैनिकांनी विजयस्तंभाला मानवंदना दिली. मात्र सरकारमधील एकही मंत्री अथवा प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यानं पेशवाईचा वसा आणि वारसा चालवणारे लोक या सरकारांमध्ये आहेत अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. ज्या धर्ममार्तंडांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं त्यांच्याच वंशजांनी धर्मवीर शब्द प्रचलित केला. मात्र छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच आहेत असं वक्तव्य संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंनी केलंय. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केलं. सांगलीतल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार प्रसंगादरम्यान ते बोलत होते. आपल्या विरोधात स्वपक्षातलेच काही लोक अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय आणि याची माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिल्याचंही त्यांनी सांगितलं. पक्षातील माहिती विरोधकांना कशी मिळते हा महत्त्वाचा विषय असून मुख्यमंत्री याचा निश्चितपणे तपास करतील असंही त्यांनी म्हटलंय. भुसावळ तालुक्यातल्या दीपनगर इथल्या अणुऊर्जा औष्णिक केंद्राची राख वेल्हाळा इथल्या बंडामध्ये टाकली जाते. त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचं मोठं नुकसान होतंय. याबाबत एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवला होता. त्याची एकनाथ खडसे यांनी पाहणी सुद्धा केलेली होती. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असं विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आमदार नितेश राणेंनी ट्विट करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. जळगावातल्या धरणगावमध्ये विविध मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या पक्षात प्रवेश केलाय. दरम्यान येणारं वर्ष हे भगवामय करण्यासाठी आम्हाला लाभदायक आहे. आगामी वर्षात जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही भगवा जोमानं लढणार असल्याचा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलाय. एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीमध्ये कोणतीही किंमत उरलेली नसल्यानं ते अशी बिनबुडाची वक्तव्य करत असतात असा टोला शिंदे समर्थक आमदार भरत गोगावलेंनी केलाय. राज्य सरकारच्या भवितव्यापेक्षा त्यांनी आपल्या भवितव्याची चिंता करावी अशी टीकाही त्यांनी केली आहे. देशाची आर्थिक व्यवस्था सक्षम करण्याचा संकल्प देशवासियांनी करावा असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केलंय. भारत जागतिक पातळीवर आर्थिकदृष्ट्या 5व्या क्रमांकावर आहे. या नव्या वर्षात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी आर्थिक व्यवस्था 2ऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प करावा असंही त्यांनी म्हटलंय. पुणे सोलापूर महामार्गावरच्या पाटस टोल नाक्यावर फास्टॅग रीड करण्यासाठी चक्क स्कॅनर मशीन एका लाकडाला लावून तो स्कॅनर वाहनांजवळ नेऊन तो स्कॅन केला जातोय. त्यामुळे टोल नाक्यावर प्रवाशांचा वेळ वाया जातो आहे. प्रवाशांना टोल नाक्यावर वेळ लागू नये म्हणून केंद्र सरकारनं फास्टॅग सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र त्याचा उपयोगच टोल नाक्यावर होताना दिसत नाहीये. शिर्डीमधील साईबाबा मंदिरात देशविदेशातल्या भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे. त्यामुळे राज्यातल्या अनेक भाविकांनी मावळमधल्या प्रतिशिर्डी असलेल्या साई मंदिरात बाबांचं दर्शन घेतलं. साई भक्तांच्या गर्दीनं सोमाटणे फाटा ते शिरगावपर्यंत 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा दिसत होत्या.
नांदेडच्या लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद निर्माण झाला। शिवप्रेमींनी आणलेला पुतळा मुख्य चौकात बसवण्यास नगर परिषदेने मज्जाव केला। हा पुतळा विना परवानगी असल्याचा तसंच नगर परिषदेकडून पुतळा बसवला जाणार असल्याने त्यांना रोखण्यात आलं। त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झालेला होता। अमरावतीच्या मेळघाटातल्या धारणी तालुक्यातल्या नागरिकांनी धारणीचा मध्य प्रदेशमध्ये समावेश करावा अशी मागणी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे केली आहे। तालुक्याचा विकास रखडल्याने ही मागणी गावकऱ्यांनी केल्याचं समोर येत आहे। पंढरपुरातल्या कासेगाव इथं चक्क मुलानं आपल्या जन्मदात्या पित्याला पेटवून मारून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्रेमासाठी मुलानं आपल्या बापालाच संपवलंय। याबाबत पंढरपूर तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत। बँक ऑफ बडोदाच्या बोईसर शाखेत स्टोअर रूममधील एक्झॉस्ट फॅनच्या बोगद्यातनं प्रवेश करत बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 1,80,000ची रोकड ताब्यात घेण्यात आलेली आहे। औरंगाबादच्या पैठणमधल्या बोकुड जळगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातनं राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे याच्यावर जीवघेणा हल्ला झाला। यामध्ये तरमळे यांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांच्यावर औरंगाबादमधल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर 7 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हल्ला केलेले सगळे आरोपी शिंदे पक्षाचे असल्याची माहिती समोर येते। एक ब्रेकिंग न्यूज या दरम्यान आपण बघणार आहोत। भंडाऱ्यामध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक आरोपींकडून करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे। आरोपींकडून 38.77 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे। 3 भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नामांकित कंपनीमध्ये गुंतवणूक करून दुप्पट नफा मिळवून देण्याचं अनेकांना आमिष दाखवण्यात आलेलं होतं। या प्रकरणी आता तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूया गावाकडच्या बातम्या। जळगावातल्या धरणगाव इथल्या जिनिंग फॅक्टरीमध्ये 31च्या जल्लोषावरनं बिहारी आणि मराठी कामगारांमध्ये झालेल्या वादातनं काळू सोनवणे या मराठी कामगाराची हत्या झाली आहे। या प्रकरणी धरणगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घटनेनंतर पसार झालेल्या 10 संशयित कामगारांना ताब्यातही घेतलंय। भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये एक तरुण जागीच ठार झाल्याची घटना चाळीसगावात घडली। चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। दरम्यान ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला होता। साताऱ्याजवळ कंटेनरला धडकून दुचाकीचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये दुचाकीवरचा तरुण जागीच ठार झालाय। एक जण गंभीररित्या जखमी झालाय। जखमीवर सध्या उपचार सुरू आहेत। माणगाव रायगड किल्ला रस्त्यावरील घाटामध्ये शाळेची सहल घेऊन आलेल्या बसला अपघात झालाय। घाट रस्त्याच्या उतारावर बसचे ब्रेक निकामी होऊन हा अपघात झाला। सुदैवाने या बस अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही। अकोल्यातल्या पातूर आलेगाव मार्गावर अचानक एका कारनं पेट घेतला। आगीमध्ये कार जळून खाक झाली आहे। कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे। परभणीमध्ये पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे। पोलीस मुख्यालय मैदानावर पहाटेपासूनच उमेदवारांची गर्दी आहे। परभणी पोलीस दलातील 75 पोलीस शिपाई पदांसाठी 5,000हून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे। जळगावच्या लोणवाडी इथून लोणवाडी ते श्री क्षेत्र शिरसाळा पायी दिंडीचं प्रस्थान झालंय। या दिंडीत 400 वारकरी सहभागी झालेत। जामठी, येवती, बोदवड, नाडगाव, हिंगणा मार्गे ही दिंडी शिरसाळाकडे निघालेली आहे। भिवंडी तालुक्यात भात झोडणी पूर्ण झाल्यानंतर शिल्लक पेंढ्याला मोठी मागणी असते आणि हा पेंढा विकत घेण्यासाठी तबेला मालक मोठ्या प्रमाणावर येत असतात। हा पेंढा विकण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा औरंगाबाद दौरा आहे आणि ते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचाही आढावा घेणार आहेत, बैठकही घेणार आहेत। जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलंय। जाहीर सभेच्या निमंत्रण पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचं नाव नसल्यानं आता पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे। पंकजा मुंडे या राष्ट्रीय सचिव पदावर आहेत, मात्र त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवर छापलेलं नाही। औरंगाबाद लोकसभेच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे प्रत्येक वेळेला सभा घेत असतात, मात्र आता त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवर नसल्यानं त्या सभेला उपस्थित राहणार की नाही याबाबतचा सस्पेन्स आता निर्माण झालेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, काय नेमकी माहिती? आज जे.पी. नड्डा यांचा दौरा औरंगाबादला आहे। लोकसभेच्या संबंधित ते आढावा बैठक सुद्धा घेणार आहेत आणि एक मोठी जाहीर सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या जाहीर सभेच्या निमंत्रण पत्रिकेवर स्थानिक सगळ्या नेत्यांची नावं आहेत, मात्र पंकजा मुंडे ज्या मराठवाड्यामध्ये महत्वाच्या नेते आहेत आणि आता राष्ट्रीय सचिव म्हणून त्या काम करतायत आणि राष्ट्रीय पातळीवरचे अध्यक्ष या ठिकाणी आलेत, मात्र पंकजा मुंडे यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवर छापलं गेलं नाही, म्हणून त्याबद्दल आता चर्चा सुरू झालेली आहे। लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक निवडणुकीला पंकजा मुंडे या दौरा करतात, या ठिकाणी 2 ते 4 सभा त्या ठिकाणी घेत असतात। मात्र आता त्याच लोकसभेच्या आढावा बैठकीमध्ये असेल किंवा त्या निमित्त होणाऱ्या जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव नसल्यामुळे थोडं चर्चेला सुरुवात झालेली आहे। 2 ते 3 दिवसाआधी देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये व्यसनमुक्ती रॅली काढली, त्या रॅलीमध्ये सुद्धा मुंडे भगिनी दिसल्या नाहीत आणि आजच्या सभेमध्ये सुद्धा त्यांचं नाव नाही। एकंदरीतच पंकजा मुंडे यांच्याबद्दल पक्ष काय भूमिका घेत आहे का, त्यांच्याबद्दलच्या ज्या पद्धतीनं राजकीय चर्चा असतील, अफवा असतील, सुराच्या नाराज वगैरे आहेत, तर त्यामुळे तर असं घडत नाही ना। हा एक मोठा राजकीय चर्चेला विषय आता या ठिकाणी मिळालेला आहे। मात्र पंकजा मुंडे सतत लोकसभेसाठी या ठिकाणी येऊन काम करतात, मात्र आता त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्यामुळं त्या या सभेला येतील की नाही हा एक मोठा चर्चेचा विषय आणि तो एक गूढ निर्माण झालेला, सस्पेन्स निर्माण झाला। बरं सिद्धार्थ, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात गावाकडच्या बातम्या। उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पुण्यातल्या तापमानात घट झाली आहे। पुण्यामध्ये 12.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली असून महाबळेश्वर मधल्या किमान तापमानातही मोठी घट झाली आहे। महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली शहापूर तालुक्यातील ठुणे इथल्या विठ्ठल रुक्मिणी यात्रेला आजपासून सुरुवात होती आहे। यात्रेला ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड इथनं अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात। कार्ला इथल्या एकवीरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती, त्यामुळे गावातल्या अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्यानं वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या। भिवंडीतल्या वाडा महामार्गावरच्या महापोली गावातला कचरा महामार्गाच्या कडेला टाकण्यात येतोय आणि त्यामुळे या मार्गावर कचऱ्याचा ढीग निर्माण झालाय। याच कचऱ्याला आग लावण्यात येत असल्यानं सगळीकडे धूर पसरून प्रदूषणात मोठी वाढ होताना दिसतेय। आणि यासोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।